बघायला गेलं तर करोनामध्ये सुद्धा ह्यांनी खूप लोकांना मदत केली. म्हणजे लोकांना जेवण म्हणा, म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना जेवण पोचतं केलं, धान्य वगैरे पोचतं केलं. त्यानंतर कुठल्याही सुखाचा असू दे किंवा दुःखाचा क्षण असू दे, हा माणूस प्रत्येक वेळेला आमच्या पाठीशी राहिला. मी ह्या सुदर्शनी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ऑलमोस्ट 32 वर्ष झाली राहतोय. आणि त्याच्या अगोदरपासून, म्हणजे मी अगोदर MSCV कॉलनीमध्ये राहतो तेव्हापासून मी ह्या व्यक्तीला ओळखतो. आणि आमचे चांगले आणि खरोखर हा म्हणजे म्हणतात ना, खूप हेल्पफुल नेचर आहे ह्या माणसाचं. नाही, कधी पण फोन करा ते फोन उचलतात. ह्या त्यांच्या मिसेस आहेत त्यांचा हा, तर त्यांचं सुद्धा नेचर ऑलमोस्ट त्यांच्यासारखंच आहे. त्यामुळे मला तर वाटतं की निवडून यांना द्यावं, की ज्या प्रभागाचा जो प्रॉब्लेम आहे तो ऑलमोस्ट सॉल्व्ह होईल असं मला प्रामाणिक वाटतं. बघा, आता मतदान हा प्रत्येकाचा हे आहे, पण जे एक इच्छा असते, कारण का जो माणूस असतो त्या माणसाला आपण ओळखतो, त्या माणसाने ते काम करू शकतो. आणि हे अगोदरपासून त्या प्रभागामध्ये राहतात आहे, त्यांना इकडचे जे प्रॉब्लेम आहे, जे काय आहे, हे त्यांना अगोदरपासून माहिती आहे. तर त्यामुळे त्यांना निवडून दिलं तर ते प्रभागाचे प्रश्न सोडवायला मदत होईल आपल्याला. नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या विष्णू सूर्यवंशी. मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये सौ पूजा राजू पाटील व राजू मामा प्रभागात राहत असून मला अनेक वर्ष झाली इथे मी राहत असून मला प्रत्येक गोष्टीत किंवा शिक्षणाच्या असतील किंवा अजून विभागातल्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीत त्यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्टीत त्यांनी प्रगती केली आहे. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीत अडचणीत आले की त्या सोडवण्याचा त्यांनी अनेक वेळेस प्रयत्न केलेला आहे. तर ह्यांना भरपूर मतांनी विजयी करून द्या. आपली निशाणी आहे शिवसेना. ह्यांना भरपूर मत द्या आणि धनुष्य बाणाला मत द्यायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रंजना मिलिंद मिरजकर. मी सेक्टर 2 या विभागातून राहते. आपल्या प्रभागातून प्रभाग 3 मधनं सौ पूजाताई पाटील ह्या उभ्या आहेत आपल्या उमेदवार म्हणून. तर ते आपल्याला ते अनेक वर्षापासून खूप मदत करतात. पण आम्ही अपरात्री पण त्यांना फोन करतो, लाईट जाते आमची, काही पण प्रॉब्लेम आला की आम्ही दादांना लगेच कॉल करतो, ते लगेच माणसं पाठवतात. चेंबर भरतात ना, खूप ते प्रॉब्लेम येतो तर ते लगेच त्यांना कॉल केले की माणसे पाठवतात ते खूपच. आणि ते लॉकडाऊन मध्ये पण त्यांनी कोरोनामध्ये लोकांना खूप सपोर्ट केलाय आणि गरजू लोकांना धान्य, जेवण याची पूर्ण व्यवस्था त्यांनी केली होती. आणि आश्रम इथे त्यांची खूप भेट होते. आणि मेन म्हणजे चेतन दादा पाटील यांचे मी स्टेटस बघते, त्याच्यामध्ये त्यांनी दवाखान्याचे बिल पूर्णपणे कमी करून किंवा त्यांची मदत म्हणून ते खूप, त्यांचं तर मला खूप कौतुक आहे त्यांच्याबद्दल. तर